नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला माझा एक खूप सुंदर अनुभव सांगणार आहे. तो म्हणजे मी अलीकडेच पुण्यात आले होते, तेही खास गणपती बाप्पा पाहण्यासाठी. आणि खरंच सांगते, तिथे गेल्यावर मन भारावून गेलं. बाजारात शिरता चारही बाजूंनी एकच सोहळा दिसत होता. रंगीबेरंगी मंडप, सजलेले स्टॉल आणि त्यात मांडलेले असंख्य प्रकारचे गणपती. प्रत्येक मूर्ती पाहताना असं वाटत होतं की बाप्पा खरंच अनेक रूपात आपल्या भक्तांना दर्शन देत आहेत. सर्वात आधी माझ्या नजरेत आला कोल्ही पोशाखातील गणपती. बाप्पा जणू आपल्या पारंपरिक ग्रामीण रूपात अवतरले होते. त्याच्या शेजारीच मला दिसले पार्वती मातेसह विराजमान झालेले गणपती. आई पुत्राचे ते दिव्य रूप पाहताना मनाला एक वेगळीच शांती लाभली. जणू आपल्या आईच्या कुशीत बसलेला बाप्पा भक्तांना आशीर्वाद देत होता. यानंतर माझ्या डोळ्यासमोर आलेलं रूप तर थक्क करणारं होतं. महादेवांच्या अवतारातील गणपती. डोक्यावर जटा, गळ्यात नाग, हातात त्रिशूळ आणि तरीही गणरायाचं गोड आणि कोवळं हसू. हे रूप पाहून असं वाटलं की गणपती आणि शिव एकच आहेत, अविभाज्य आहेत. तिथून पुढे जाताना मला दिसले बाप्पा. खूपच गोड वाटले. मोदक खातानाचे गणपती. त्यांच्या हातातला त्या छोट्याशा मोदकाकडे पाहून आपोआप हसू आलं. आणि बाजूलाच बसलेले लाडू खातानाचे गणपती तर अगदीच चिमुकल्या मुलासारखे वाटले. आणि एवढंच नाही, बाजारात अजून कितीतरी रूपं होती. काहींनी शंख धरलेला होता, काहींनी विणा हाती घेतलेला होता, तर काहींनी नटवर नटराजासारखा अवतार धारण केलेला होता. प्रत्येक मूर्ती ही एक कलाकृती होती आणि प्रत्येक मूर्तीतून भक्तिभाव आणि सौंदर्य ओसांडून वाहत होतं. हा संपूर्ण अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय होता. पुण्यातील बाजारात फिरताना मला जणू बाप्पांनी स्वतःची अनेक रूपं दाखविली आणि त्या सगळ्या रूपांतून एकच संदेश मिळाला. बाप्पा कुठल्याही रूपात असले तरी ते आपलेच आहेत. आपल्या प्रत्येक भक्तावर ते प्रेम करतात. म्हणूनच शेवटी मी एवढंच म्हणेन, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच अनेक नवनवीन व्हिडिओसाठी रिअल ट्रायल्स या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.